आईज मध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे एक उपक्रम ज्याचा उद्देश आहे ड्राय आईज डिसीज बद्दल जनजागृती निर्माण करणे, ज्याचं कारण आहे डिजिटल आय स्ट्रेन। आज आपल्या सोबत आहे डॉक्टर शीतल खिस्मतराव, MS ऑप्थॅल्मॉलॉजी, निरामय हॉस्पिटल, पुणे इथून। दैनंदिन आयुष्यात डिजिटल आय स्ट्रेनला प्रतिबंध करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स ते आपल्याला सांगतील। डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय आणि त्याचा आपल्या विजनवर कसा परिणाम होतो? डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे नावावरूनच आपल्या लक्षात येईल की डिजिटल डिव्हाइसेस जास्त वेळ किंवा चुकीच्या पद्धतीने जर आपण वापरले तर त्याच्यामुळे डोळ्यावर येतो ताण। याचंच दुसरं नाव कम्प्युटर विजन सिंड्रोम असंही आहे। डिजिटल आय स्ट्रेनची सामान्यतः लक्षणं कोणती आहेत ज्यापासून लोकांनी जागरूक राहायला हवं? डोळे थकलेले आहेत असं वाटणं किंवा जड होणं, डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो किंवा डोकेदुखी होते आणि ब्लर्ड विजन जी होते मोस्टली टुवर्ड्स द एंड ऑफ द डे। तसेच मान दुखणे किंवा खांदेदुखी ही सुद्धा कम्प्युटर विजन सिंड्रोम याची महत्वाची लक्षणं आहेत। आणि डोळ्यांमध्ये खाज येणे किंवा सतत काहीतरी टोचतंय, डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेलाय असं फिलिंग येणे, डोळ्यातून जास्त पाणी वाहणं हाही एक डिजिटल आय स्ट्रेनचं लक्षण असू शकतं। सततचा डिजिटल डिव्हाइसचा वापर डोळ्यांवर काय परिणाम करतो? प्रोलॉंग यूज ऑफ डिजिटल डिव्हाइसेस याच्यामुळे जे काही डोळ्यामध्ये प्रॉब्लेम होतात त्याची 2-3 महत्वाची कारणं आहेत। एक म्हणजे आपण जेव्हा डोळे ब्लिंक करत असतो ते साधारण एका मिनिटामध्ये 12 ते 16 ही ब्लिंकची फ्रिक्वेन्सी असायला हवी असते, पण जेव्हा आपण स्क्रीनवर काम करत असतो तेव्हा ही फ्रिक्वेन्सी खूप सिग्निफिकंटली कमी होते। आपण खूप कॉन्सन्ट्रेट करून किंवा फोकस करून स्क्रीनकडे बघत असतो आणि त्याच्यामुळे ही फ्रिक्वेन्सी कमी होते आणि यामुळे हळूहळू आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला कोरडेपणा जाणवायला सुरुवात होते। दुसरं म्हणजे समजा आपण हातामध्ये एखादी जड कुठली तरी वस्तू घेतली आणि तासभर 2 तास ती तशीच धरून ठेवली तर जसे आपल्या हाताचे मसल्स आकडतात किंवा स्पाझम मध्ये जातात तसंच आपण स्क्रीन वापरतो तेव्हा अगदी हातभराच्या अंतरावर आपण आपल्या डोळ्याचे मसल्स वापरत असतो आणि हे जेव्हा आपण प्रोलॉंग्ड वेळा करता त्याच अंतरावर बघत राहतो तेव्हा डोळ्याचे स्नायू सुद्धा त्याच एका स्पेसिफिक अंतराकरता आपले आकडून जातात आणि त्यामुळे आपल्याला डोळे दुखतायत, थकतायत किंवा अचानक कमी दिसतंय, जवळ दिसतंय पण मग लांब बघायला गेलं की ब्लर दिसतंय, हे असे सगळे त्रास जाणवतात। आणि तिसरं म्हणजे जे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यांना ऑलरेडी चष्मा आहे त्यांचा चष्म्याचा नंबर स्क्रीनच्या वापरामुळे वाढू शकतो किंवा नवीन चष्म्याचा नंबर लागणं जे लहान मुलांमध्ये जास्त करून दिसून येतं, हे डिजिटल डिव्हाइसेसचं प्रोलॉंग यूजचं महत्वाचे दुष्परिणाम आहेत। 20-20-20 किंवा 20-20-20 चा नियम काय आहे आणि तो डोळ्यांवरचा तणाव कमी करायला कशी मदत करतो? आणि या फ्रिक्वेंट ब्रेकसाठी तो रूल आहे 20-20-20 वेअर यू हॅव टू टेक अ ब्रेक एव्हरी 20 मिनिट्स फॉर 20 सेकंड्स अँड लुक ॲट अन ऑब्जेक्ट विच इज 20 feet अवे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लहान मुलांसाठी असो किंवा ॲडल्टसाठी असो, कामाला किंवा अभ्यासाला आपल्याला स्क्रीन सोडून पर्याय नसतो, पण जेव्हा आपण रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज म्हणून किंवा करमणूक म्हणून सुद्धा स्क्रीनवरच एंगेज होत असतो तेव्हा हे प्रॉब्लेम जास्त वाढतात। मी नेहमी माझ्या पेशंट्सना हे सांगत असते की समजा माणसाला आधी शेपूट होतं आणि ते वापरलं नाही म्हणून गळून पडलंय, त्याचप्रमाणे जर आपण आपली ही लांब बघण्याची किंवा दूरचं बघण्याची फॅकल्टी आहे आणि डोळ्यांची शक्ती आहे त्याचा वापर आपण केलाच नाही आणि सतत वी आर इनडोर्स, आपण घरातच बघतोय, पुस्तकं किंवा स्क्रीन याच्याच पर्यंत बघत असू तर आपल्या लांबचं बघण्याची शक्ती हळूहळू क्षीण होत जाऊ शकते। त्यामुळे स्पेसिफिकली हे फार महत्वाचं आहे की रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीसाठी आपण स्क्रीन सोडून काहीतरी करतोय, काहीतरी आउटडोर ऍक्टिव्हिटीज करतोय। लहान मुलं डिजिटल डिव्हाइसेस अधिक सेफ आणि हेल्दीली वापरू शकतील याची पालक कशी काळजी घेऊ शकतात? सध्या आपल्याला कोविड नंतर ऑनलाईन सगळा अभ्यास याच्यामुळे डिजिटल डिव्हाइसेस वापरणं हे एक नॉर्म झालंय, तर त्यातल्या त्यात बिगर द स्क्रीन बेटर इट इज। त्याच्यामुळे टीव्ही, लॅपटॉप, टॅब हे वापरावं आणि मोबाईल शुड बी द लास्ट ऑप्शन। प्रत्येक वेळेस आपण जेव्हा स्क्रीन वापरतोय ते साधारण 20 ते 25 इंचाच्या अंतरावर असावं। स्क्रीनची पोझिशन ही आपल्या चेहऱ्याच्या पोझिशनच्या थोडीशी खाली असावी, म्हणजे आपले जे पापण्या आहेत त्या थोड्याशा झुकलेल्या राहतील आणि डोळे असे अगदी आपण ताणून समोर बघतोय असं होणार नाही। त्याचप्रमाणे पोस्चर फार महत्वाचा आहे, पाठ सरळ असायला पाहिजे, पायाच्या खाली काहीतरी सपोर्ट घ्यायला पाहिजे आणि फ्रिक्वेंटली ब्लिंक करायला पाहिजे, फ्रिक्वेंट ब्रेक्स घ्यायला पाहिजे। आय ॲडवाइस ऐकण्यासाठी धन्यवाद। दैनंदिन आयुष्यात डिजिटल आय स्ट्रेनला प्रतिबंध करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स दिल्याबद्दल डॉक्टर शीतल खिस्मतराव यांचे मनापासून आभार। Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR
CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.